आज आपण बघूया सिंपल मसाला पापलेट एकदम सोप्या पद्धतीने कसं करायचं। तर त्यासाठी मीडियम साईजचे मी 3 पापलेट घेतलेले आहेत, 2 अख्खे ठेवलेले आहेत, एकाचे थोडेसे पीस करून घेतलेले आहेत कारण माझ्या मुलीला दोन्ही प्रकारचे आवडतात। आणि सगळ्यात आधी मी त्याला मॅरिनेशन करत आहे बेसिक, ज्याच्यात मी फक्त मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे आणि त्याला व्यवस्थित चोळून मी कमीत कमी अर्धा तास तरी ठेवणार आहे, जेणेकरून हे फिश असे ज्यूसी होतात, आतून अजिबात ते चुवी होत नाहीत आणि छान लवकर शिजायलाही मदत होते। तर हे मॅरिनेशन करून मी ठेवलं आहे, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। लसणीच्या पाकळ्या मी घेतल्या आहेत साधारण 10-12, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला तिखटपणा किती हवा आहे त्याच्यावर डिपेंड। भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि ओला नारळ खवलेला घेतला आहे। त्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं घातलं तरीही चालू शकतं, पण ओल्या नारळाचा फ्रेशनेस फिशमध्ये खूप छान लागतो। तर हे आधी कमीत कमी पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। जितकं कमी पाणी घालाल तितकं व्यवस्थित ते फिशवर मॅरिनेशन होतं। आता हे झाल्यानंतर मी काही कोकम आणि चिंच भिजत घातलेली होती, तीसुद्धा मी याच्यामध्येच घातलेली आहे। मी यात लिंबाचा वापर नाही करत आहे, कोकम आणि चिंचेचा मिक्स वापर करत आहे। नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरीही चालू शकतं। आता अर्धा तास झालेले आहेत याला मॅरिनेशन करून। फिश एकदम छान लुसलुशीत झालेले आहेत, खूप फ्लेक्सिबल झालेले आहेत। आता या मसाल्यामध्ये काही ड्राय स्पाइसेस आपण घालून घेऊया। जसं मी हळद पुन्हा एकदा घातलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, धणे पावडर मी याच्यामध्ये घातलेली आहे, थोडासा मालवणी मसाला मी याच्यामध्ये घालत आहे, चवीप्रमाणे मीठ घालत आहे आणि हलकं लाल तिखट जर तुम्हाला आवडत असेल तर, नाहीतर स्किप केलं तरी चालेल कारण ऑलरेडी याच्यामध्ये मालवणी मसाला आहे आणि हिरवी मिरचीही आपण घातलेली आहे। तर हे सगळे जिन्नस मी व्यवस्थित मिक्स केलेले आहेत आणि आता हे आपल्याला फिशला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा खोलवर चिरा पाडून मी आणलेले होते हे फिश आणि या चिरांमध्येही आपल्याला मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे, जेणेकरून आतपर्यंत सगळे फ्लेवर्स छान ॲब्झॉर्ब होतील। हे बघा, सगळ्यात आधी आपल्याला आतपर्यंत चिरांमध्ये मसाला भरायचा आहे, वरतून मसाला असा चोळून ठेवायचा आहे। सगळ्या फिशेसला आपण सेम प्रोसेस फॉलो करायची आहे आणि ही प्रोसेस झाल्यानंतर जो उरलेला मसाला असेल ना, तो आपण वरतून थापून ठेवायचा आहे, जेणेकरून तव्यावर आपण जेव्हा त्याला फ्राय करू तेव्हा ती एक मसाल्याची लेअर राहील। जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यावर तुम्ही तांदूळाची पिठी आणि रव्याचं कोटिंगही करू शकता, पण मला पर्टिक्युलरली मसाला पापलेट बनवायचं होतं, त्याचं ते ड्राय कोटिंगवरचं नको होतं, थोडंसं ओलसर क्रिस्प मसाल्याचं कोटिंग छान लागतं, त्यामुळे मी फक्त अशा पद्धतीनेच बनवले आहेत। तुम्हाला ॲड ऑन करायचं असेल क्रिस्पी लेअर तर फक्त तांदूळाचं पीठ आणि रव्याचं कोटिंग तुम्ही याला करू शकता, कारण ऑलरेडी या फिशला थोडंसं पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे ते मस्त कोट होतं। आता याच्यावरती आपण मसाल्याची एक लेअर अजून लावत आहोत, जेणेकरून आपण जेव्हा त्याला फ्राय करू ती मसाल्याची लेअरही छान फ्राय होईल। हे बघा अशा पद्धतीने। आणि जेव्हा तुम्ही तवा वापरताना शक्यतो नॉनस्टिक वापरायचा किंवा कोणताही तवा वापरताना अंडं फ्राय करण्यासाठी आणि फिश फ्राय करण्यासाठी जो तवा वापरता तो दुसऱ्या कशाहीसाठी वापरायचा नाही, स्पेसिफिकली याचसाठी ठेवायचा, कारण याला दोन्ही पदार्थांना खूप स्ट्रॉंग स्मेल असतो। दुसरा कोणता पदार्थ त्याच्यात केल्यावर त्यातही तो स्मेल आहे। चला, आता मस्त आपलं पापलेट फिश तयार झालेलं आहे झटपट।